मित्रांनो, सरकारने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता असे दोन्ही हप्ते महिलांच्या बँक खात्यावरती एकत्र जमा केले जातील, म्हणजेच एकत्र 3000 रुपये दोन्ही महिन्यांचे मिळतील अशा प्रकारे या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आले होते। आणि त्याप्रमाणे मित्रांनो, कालपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। तसेच मित्रांनो, महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील सांगितले की बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते 3000 रुपये जमा झाले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहिले की महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते हे एकत्र 3000 रुपये जमा झालेले आहेत। परंतु मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे तर जमा झाले, परंतु फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत। होय मित्रांनो, आणि ते देखील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेले नाहीयेत। काही बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये जमा झाले, तर काही बहिणींना या ठिकाणी 1 रुपया देखील जमा झालेला नाहीये। होय मित्रांनो, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नांदेड, सोलापूर, नागपूर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहमदनगर, गोंदिया, लातूर अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधील महिलांना अजून 1 रुपया देखील जमा झालेला नाहीये। तर काही महिलांना काल 1500 रुपये जमा झालेले आहेत। तर बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असा होता की शासनाने तर घोषणा केली होती की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत, परंतु या ठिकाणी फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि ते देखील सर्वच महिलांच्या बँक खात्यावरती जमा झालेले नाहीयेत। बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी पैसेच आलेले नाहीयेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कमेंट्स, बऱ्याचशा महिलांनी आपल्या व्हिडिओवरती काल कमेंट देखील केल्या होत्या की आम्हाला 1500 रुपये जमा झालेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता आम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया देखील जमा झालेला नाहीये। अशा बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत की त्यांना अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील जमा झालेला नाहीये। तर आता ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून 1 रुपया देखील मिळाला नाही, त्यांना आता पैसे कधी मिळणार आहेत? तसेच ज्या बहिणींना आता फक्त 1500 रुपये आलेले आहेत, त्यांना उर्वरित 1500 रुपये कधी जमा होणार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच माता भगिनींना एक विनंती आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत आणि काल तुम्हाला किती पैसे जमा झालेत, दोन्ही हप्ते जमा झाले किंवा फक्त 1500 रुपये जमा झाले, याबाबत कमेंट्स करून नक्कीच कळवा, जेणेकरून या ठिकाणी शासनाला देखील समजेल की किती लाडक्या बहिणींना या ठिकाणी फक्त 1500 रुपये आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अजून या ठिकाणी 1 रुपया देखील आलेला नाहीये। त्यामुळे कमेंट्स करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी समजेल की किती बहिणींना या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि किती बहिणींना या ठिकाणी पैसे हे आलेले नाहीयेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जसे की महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे हे आता एकत्र जमा केले जाणार आहेत, कारण की फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता होता तो महिलांच्या बँक खात्यावरती अद्यापही जमा करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने या ठिकाणी मार्च महिन्यामध्येच फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र महिलांच्या बँक खात्यावरती महिला दिनानिमित्त जमा करण्याबाबतची घोषणा या ठिकाणी करण्यात आली होती। आणि त्या पद्धतीने आता या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। परंतु बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत, म्हणजेच फक्त फेब्रुवारी महिन्याचाच 8वा हप्ता हा जमा झाला, मार्च महिन्याचा 9वा हप्ता हा लाडक्या बहिणींना जमा झाला नाही। तसेच बऱ्याचशा अशा बहिणी आहेत की ज्यांना अजून 1 हप्ता देखील आला नाही, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा देखील आला नाही आणि मार्च महिन्याचा देखील आला नाही, म्हणजेच त्यांच्या बँक खात्यावरती 1 रुपया देखील अजून जमा झाला नाही। त्या बहिणींचा फक्त हाच प्रश्न आहे की आम्हाला अजून 1 रुपया देखील जमा झाला नाही, तर आमचे पैसे कधी जमा होतील? तसेच शासनाकडून सांगण्यात येत आहे की 2,52,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती 3000 रुपये आम्ही वर्ग केलेले आहेत, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून 2,52,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा आपण या ठिकाणी जमा केलेला आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तुम्ही जसे की या ठिकाणी आदितीताई तटकरे यांना पाहिले की त्यांनी देखील या ठिकाणी सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे काही 3000 रुपये आहेत हे महिलांच्या बँक खात्यावरती आम्ही जमा करायला सुरुवात झालेली आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना फक्त 1500 रुपये जमा झाल्याबाबतचाच SMS आलेला आहे।
त्यांना फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत. तर काही जिल्ह्यातील महिलांना अजून 1 रुपया देखील आलेला नाहीये. तर आता त्यांना पैसे कधी मिळतील, तसेच ज्या महिलांना 1500 रुपये जमा झालेले आहेत त्यांना उर्वरित 1500 रुपये कधी जमा होतील याबाबत आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर मित्रांनो, ज्या बहिणींना आता 1500 रुपये मिळाले आहेत त्यांना आता उर्वरित 1500 रुपये कधी मिळतील, तसेच ज्या बहिणींना अजून 1 रुपया देखील आला नाही त्या बहिणींना पैसे कधी मिळतील, म्हणजेच त्या बहिणींना 3000 रुपये कधी जमा होतील, अशा पद्धतीने शासनाला विचारणा झाल्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे की या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी काही आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी बहिणींना पैसे हे वर्ग केले जातात. आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,52,00,000 महिलांना या ठिकाणी 2 महिन्याचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. परंतु हा जो काही निधी आहे तो डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जात असल्या कारणाने या ठिकाणी एका दिवसातच या ठिकाणी पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करणे शक्य होत नाही. कारण की तसे जर केले तर या ठिकाणी टेक्निकल इश्यू हा येऊ शकतो आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या पैशांना अजून उशीर होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी ही प्रोसेस जी काही आहे ती 3 दिवस चालू असते. म्हणजे लाडक्या बहिणींना जो काही हप्ता असतो तो हप्ता हा 3 दिवस वितरित केला जातो. पहिल्या दिवशी ठराविक जिल्ह्यातील महिलांना हा हप्ता वितरित केला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील हे पैसे वितरित केले जातात. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी या ठिकाणी जेवढे पण राहिलेले असतील तेवढे सर्व जिल्ह्यांच्या महिलांना या ठिकाणी पैसे हे जमा केले जातात. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांचे पैसे कालपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांनी सांगितले की महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेची फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरित करण्याचा विचारात होतो. परंतु या ठिकाणी 1 दिवस अगोदरच आम्हाला ही प्रोसेस सुरू करावी लागली. कारण की डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे जमा होण्यासाठी काही वेळ हा जात असतो. म्हणून जेवढ्या पण बहिणींना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसतील अशा बहिणींनी देखील या ठिकाणी काळजी करू नये. कारण की त्यांच्या बँक खात्यावरती आज देखील पैसे जमा होण्याची जी काही प्रोसेस आहे ती सुरू असणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील. तसेच आज देखील ज्या बहिणींना पैसे जमा होणार नाहीत त्यांना उद्या पैसे जमा होतील. त्यामुळे ज्या बहिणींना या ठिकाणी पैसे आलेले नाही आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नये. कारण की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होण्याची प्रोसेस ही 2 ते 3 दिवस सुरू असते. त्यामुळे काळजी न करता तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे जमा होतील आणि तुम्हाला देखील या ठिकाणी पैसे जमा होण्याबाबत SMS हा येणार आहे. तसेच ज्या बहिणींना काल 1500 रुपये जमा झालेले असतील अशा बहिणींना देखील मार्च महिन्याचा जो काही हप्ता बाकी असेल तो देखील आज किंवा उद्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे अशा बहिणींनी देखील काळजी करू नये. ज्या बहिणींना काल 1500 रुपये आलेले आहेत त्यांना तो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असणार आहे आणि आता मार्च महिन्याचा जो काही हप्ता बाकी आहे तो आज किंवा उद्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. असे एकूण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. कारण की याबाबत शासनाकडून अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे की दोन्ही महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती सोबतच एकत्र जमा केले जाणार आहेत आणि ते पैसे महिला दिनाचे औचित्य साधून बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आणि आज मित्रांनो महिला दिवस आहे आणि आजच्या दिवशी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये हे जमा केले जातील. कारण की पैसे जमा करण्याची जी काही प्रोसेस आहे ती आज देखील सुरू आहे, उद्या देखील सुरू राहणार आहे आणि कालपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे सलग 3 दिवस ही पैसे वितरित होण्याची जी काही प्रोसेस आहे ती शासनाकडून केली जाणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना या योजनेचा म्हणजे या दोन्ही महिन्यांचा लाभ हा 100% दिला जाणार आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी अजून 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे. जर तुमचे पैसे जमा झाले तर ठीक आहे, नाही झाले तर मात्र या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव हे अपात्रतेच्या यादीमध्ये आलेले आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला नक्की चेक करावे लागणार आहे. तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.